निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेऊन आता निवडणुकांच्या तारखा जाहीर केलेल्या आहेत. महापालिकेच्या निवडणुका या 15 जानेवारी रोजी होणार आहेत, तर त्याचे निकाल जे आहेत ते 16 जानेवारी रोजी लागणार आहेत. आपल्यासोबत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या हेमलता पाटील आहेत. ताई, निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. 15 जानेवारी रोजी निवडणुका असतील तर 16 तारखेला निकाल असणार आहेत. काय नेमकी तुमची प्रतिक्रिया? अपेक्षित होतंच, कारण सुप्रीम कोर्टाने जे निर्देश दिले होते की 31 जानेवारीच्या आधी सर्व निवडणुका झाल्या पाहिजेत, परंतु सारखं तळ्यात मळ्यात त्याच्यामुळे सर्वांनाच टेन्शन होतं. परंतु निवडणूक आयोगाने आज हा निर्णय जाहीर केला. आम्ही स्वागत करतो, कारण गेल्या अनेक वर्षांपासून ह्या निवडणुका पेंडिंग आहेत. त्यामुळे ह्या निवडणुका होणं गरजेचं होतं आणि आता ह्या निवडणुकीला आम्ही चांगल्या पद्धतीने सामोरे जाऊ. निवडणुकांसाठी अजित पवार यांची राष्ट्रवादी किती तयार आहे? ग्रामीण भागामध्ये आम्ही खूप चांगली तयारी केलेली आहे, जिल्हा परिषद आणि त्या सगळ्या ठिकाणी, आणि महानगरपालिकेमध्ये सुद्धा आम्ही चांगली तयारी केलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे की आम्ही चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करू. एकीकडे महायुतीमध्ये अजित पवार यांची जरी युतीची अजून कुठली तयारी दिसत नसली तरी भाजप आणि शिंदेची शिवसेना मात्र युती करत असल्याचं बघायला मिळतं. अनेक ठिकाणी सांगितलं जातं आहे की मोठ्या सगळ्या महापालिका ज्या आहेत त्या आम्ही युतीमध्ये लढणार आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची भूमिका काय असू शकते? नाही, असं तर माझ्या कुठे माहितीत नाही आहे आणि बऱ्याचशा न्यूज ह्या प्लॅन्टेड असण्याची शक्यता आहे, कारण महायुती म्हणून तिन्ही पक्ष एकत्रितपणे लढायचं हे असं आमचं पूर्वीपासून ठरलेलं आहे आणि आमच्या सर्व नेत्यांची तीच भूमिका आहे. त्यामुळं शक्यतो आम्ही महायुतीमध्ये लढण्याचाच प्रयत्न करू, परंतु कुठे काही अडचण आली तर मग त्या पद्धतीने निर्णय घेतला जाईल. साधारण ह्या वाटाघाटी ज्या होतील त्यावेळेला महापालिका, नाशिक महापालिकेमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे किती जागा असाव्यात असा तुमचा दावा असावेल किंवा त्या संदर्भात तुमची काय मागणी असेल? त्यावरती आमचं संपूर्ण होमवर्क तयार आहे, परंतु हा सगळा चर्चेचा भाग आहे आणि त्याच्यामध्ये आमचे जे सक्षम उमेदवार आहेत त्यांच्यासाठी त्या जागा सोडवून घेण्यासाठी आम्ही आग्रही राहणार आहोत. मला आत्ता ह्या मोमेंटला नक्की आकडा मी सांगू शकत नाही आहे, परंतु आम्ही जास्तीत जास्त जागा लढवण्याचा प्रयत्न करू आणि आमचा स्ट्राईक रेट हा उत्तम असेल याची मला खात्री आहे. राज्य निवडणूक आयोगानं निवडणुका जाहीर केलेल्या आहेत. 15 जानेवारी नवीन वर्षामध्ये निवडणुका होणार आहेत, तर 16 तारखेला याचे निकाल जे आहेत ते या ठिकाणी जाहीर होणार आहेत. सगळेच पक्ष आता निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून देखील आता तळागाळामध्ये प्रचार जो आहे तो सुरू केला जाणार आहे आणि स्ट्राईक रेट जो आहे तो निश्चितपणे चांगला असेल असा दावा हेमलता पाटील करत आहेत. कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.